सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्राप्त झाला। त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली होती की यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली होती। या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व अंमलदार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। प्रशासकीय बिल्डिंग 1 आणि 2 यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। तिथेही कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आलेले नाही आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर, सर्व रूम्स या BDDS स्क्वॉडच्या माध्यमातून चेक केले जात आहे। सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत। यामध्ये कुठलीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे। पोलीस प्रशासनाने परिपूर्ण या पूर्ण बिल्डिंग्स या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याची पाहणी आणि तपासणी सध्या सुरू आहे। सर, कशा पद्धतीचं पथक आपल्या याच्यामध्ये BDDSचं स्क्वॉड आहे जे अशा स्वरूपाचे एक्सप्लोजिव्ह डिटेक्ट करण्यासाठी सक्षम आहे। QRT स्क्वॉड आमचं या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि लोकांसाठी आणि इतर सर्व पब्लिकच्या दृष्टिकोनातून RCBचे पथकसुद्धा या ठिकाणी आहे। आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार हे आवश्यकतेप्रमाणे डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि सर्वांच्या सुरक्षेची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली आहे। आताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालय संकुलामध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक ईमेल आल्याने मुख्यालय संकुलात एकच धावपळ सुरू झाली आहे। हा आलेला ईमेल खरा असल्याचे पोलिसांकडून खातर जमा झाल्याने पालघर जिल्हा मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात एका निनावी ईमेलद्वारे म्हणजेच ओळख नसलेल्या एका ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली। त्यानंतर हा ईमेल खोटा असल्याची शक्यता प्रथम दर्शविण्यात आली। मात्र पालघर पोलिसांकडून या ईमेलची तपासणी केल्यानंतर हा ईमेल जेन्युइन म्हणजेच खरा असल्याचे समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत झाले आहे। तर जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामी करण्यात आले असून अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना कार्यालयांपासून काही अंतरावर हलविण्यात आले आहे। तर या सर्व इमारतींच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स, बॉम्ब शोध पथक व इतर पोलिसांची सर्व यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे। या इमारतीच्या ठिकाणी NDRF ला देखील पाचारण करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।